आज आपण अळूच्या फतफद्याची रेसिपी पाहूया। सगळ्यात आधी बघा, अशा प्रकारे भाजीचा अळू असतो, पातळ पाणी असतं, ह्याला देठ असतं। आता तुम्हाला मी साफ करून दाखवतोय। देठ कट करून घ्यायचा आणि अशा प्रकारे बघा, मागच्या साईडने असे दोर ह्याचे काढून घ्यायचे पूर्णपणे अशा प्रकारे। आता या ठिकाणी बघा, मी पानं चिरून घेतलेली आहे आणि देठ देखील अशा प्रकारे मी बारीक चिरून घेतलंय। आता आपण हे धुवून आहे ना कुकरला शिजवून घेऊया। चिरून घेतलेला अळू आहे ना कुकरमध्ये घालून घेतला, देठ घालून घेतले। आता आपण पाणी घालून 4 शिट्या करून घेऊया। चणे घेतलेत 100 ग्रॅम ओव्हरनाईट भिजवून, मका घेतलाय आणि पाव वाटी शेंगदाणे घेतलेत, हे पण आपण कुकरला शिजवून घेऊया। फोडणीसाठी तेल तापून घेतलंय, याच्यामध्ये कुटलेला लसूण एक 10 ते 12 पाकळ्या, थोडी हळद आणि 1.5 चमचा लाल तिखट। अळू जो शिजवून घेतला होता तो मी जरा घाटून घेतलाय रवीने। आता आपण ह्याची फोडणी करून घेऊया। शिजवून घेतलेले चणे ऍड करतोय आणि मके आणि शेंगदाणे पण ऍड करतोय। चवीनुसार मीठ घालून एक उकळ काढून घेऊया। उकळ आलेली आहे आणि आता आपण 4 ते 5 कोकम घालून घेतोय आणि अशा प्रकारे आपल्या अळूचं फतफद बनवून तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद।